आज या ठिकाणी राज्यातील पाणी व स्वच्छता विभागात काम करणारे सर्व कंत्राटी कर्मचारी तसे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचारी आम्हाला गेल्या 4-5 महिन्यापासून मानधन नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। आज आम्ही या ठिकाणी 3 तारखेपर्यंत आम्हाला मानधन अदा करण्याबाबत सांगितलं होतं, परंतु ते झालं नाही। मात्र 4 व 6 तारखेपर्यंत आम्ही या ठिकाणी जिल्हा स्तरावर, मात्र 10 तारखेनंतर आम्ही आझाद मैदानावर मुंबई येथे आमचं आंदोलन उभं करण्याचं आमचं मानस या ठिकाणी राज्य संघटनेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे। आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब तसेच ग्रामविकास विभागाचे सन्माननीय मंत्री जयकुमारजी गोरे साहेब आपणास आम्ही नम्र निवेदन करतो की आमच्या विभागातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन विषयक समस्या आपण तात्काळ निकाली काढाव्या। गेल्या 15 ते 20 वर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी खरं तर प्राधान्याने सेवेत कायम करून घेण्याची ही वेळ आहे। मात्र असे न होता संबंधित विभागातील चुकीच्या धोरणामुळे आमची या ठिकाणी अतिशय पिळवणूक होत आहे। आमच्या कुटुंबावर त्या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे। विद्यार्थ्यांची फीस असेल, घर भाडे असेल, अशा अनेक समस्या आम्ही या ठिकाणी 5 महिन्यापासून पगार नसणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे। एकीकडे आपण लोकहिताच्या योजना आमच्याकडूनच राबवून घेत आहे आणि आम्हाच लोकांना या ठिकाणी उपासमार घडवितात। हे अतिशय वाईट आणि हालाकीची परिस्थिती आपल्या या विभागातील कर्मचाऱ्यावर झालेली आहे। आपण याची नक्कीच दखल घ्याल, अन्यथा आम्ही 10 तारखेपासून अतिशय तीव्र आंदोलन या ठिकाणी पुन्हा आम्ही छेडणार आहोत। तरी आम्ही आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून अतिशय नम्र निवेदन करतोय की आमच्यावरील अन्याय आपण दूर करावा।